ही 5 तत्व आहे. मनुष्य हा 5 तत्वाने बद्ध झालेला आहे आणि या प्राईम बर्डची सुद्धा 5 तत्व आहे. या तत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करा. मॅडमला माझ्या टाळ्या आपण आमच्याहून उजव्या असलेल्या आसनावर आसनस्थ होण्याची विनंती आहे. आसनस्थ व्हा. केवळ 3 प्रश्न आणि 5 मिनिटं हा अवधी असेल. तर मॅडम, आपण शाळा स्थापन कधी केली? शाळा 2007 साली 18 जून. अच्छा, ही जे स्कूल आहे ही इंग्रजी माध्यमाचीच का काढावी, तिची स्थापना का करावी आणि असं का वाटलं? समाजामध्ये वावरत असताना म्हणजे त्यावेळी आम्ही स्ट्रगलर होतो. जयंत परांजपे, ऑनरेबल जयंत परांजपे फाउंडर प्रेसिडेंट आणि मी स्ट्रगलचा काळ अनुभवत होतो. अपार कष्ट करत होतो आणि त्यावेळी लक्षात आलं की पुणे हे विद्येचं माहेरघर असं जरी म्हटलं जात असलं तरी सर्वसामान्य कुटुंबांच्या मुलांमध्ये मातृभाषेची देखील वानवा होती. आणि फावल्या वेळात मी त्यांच्या ट्युशन्स वगैरे घ्यायचे. ट्युशन हे आजच्या अर्थाने ट्युशन नाही. फावल्या वेळामध्ये मुलांना बोलावून घेऊन त्यांना काही शिकवायचं, ज्ञान द्यायचं, हे आम्ही करायचो. आणि जयंत परांजपे सरांना पहिल्यापासून ते होतं, कारण त्यांचं खेडेगावातलं शिक्षण, गरिबीतून ते लहानाचे मोठे झालेले आणि त्यांना खूप वाटायचं की समाजासाठी आपण काहीतरी करू आणि आपल्या पश्चात आपलं हे कार्य कोणीतरी पुढे चालवेल अशी आपली ओळख निर्माण करून नंतर या जगाचा निरोप घेऊ, हे त्यांची भावना होती. आणि त्या पद्धतीने हे आंबेगाव पठार म्हणजे पुण्याचा दक्षिण भाग आहे आणि हे प्राईम बर्ड स्कूल म्हणजे त्या पठारावर कोमललेलं एक पुष्प आहे. आता पुष्पामधलं गाणं झालं पण ते पुष्प आहे आणि ही जी मुलं आहे, पालक आहे, त्या पुष्पाच्या पाकळ्या आहेत. मॅडम, मला पुढचा प्रश्न आहे की शाळा स्थापन करण्याच्या आरंभापासून आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? प्रवास जेव्हा आता सगळ्यात चांगलं सुस्थितीत आहे तेव्हा उगाच जुन्या आठवणी काढून घे असं म्हणतात, पण फार खडतर असा तो काळ होता सर. अर्थात आठवणी विसरू नयेत किंवा इतिहास मागे टाकला तर भवितव्य फार चांगलं आणि सुनिश्चित होत नाही. जयंत परांजपे सर जे जे काही प्लॅनिंग देतील ते आम्ही श्रद्धापूर्वक त्याचं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीपासून आमचे जे 3 मेंबर होते ते आजही 15 वर्षापेक्षा अधिक सेवेमध्ये आहेत आणि खूप छान डेडिकेशननी म्हणजे समर्पण भावनेनी सगळी टीम आमच्यासोबत आमच्या या गळ्यामध्ये प्रवास करते. त्यामुळे तो प्रवास खूपच सुखद वाटतो आज मागे वळून बघताना. मॅडम, तुम्ही आणि तुमचे पती, आता पती पत्नी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघांनाही एकमत शिक्षणात असावं आणि इंग्रजी ही 21व्या शतकाची ज्ञानभाषा आहे. ती संपादन केल्याशिवाय जीवन समृद्ध होत नाही हे आम्ही जाणलं. तुम्हाला शेवटचाच प्रश्न विचारतो की शाळेचं